देशभर आज बकरी ईद साजरी होतीये। मुंबईत अनेक ठिकाणी कुर्बानीवरून वाद झाल्यानं पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। जरांगेंनी सरकारला दिलेल्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस। सरकारकडून कुठलाच निरोप आला नसल्यानं जरांगेंनी बोलावली पत्रकार परिषद। 30 तारखेच्या उपोषणासंदर्भात मोठी घोषणा करण्याची शक्यता। आदित्य ठाकरेंचा आक्रमक पवित्रा। ग्रीन झोनसह सुधार समितीच्या 4 प्रस्तावांवरती पालिकेची माघार। नार्वेकरांच्या मुख्यमंत्र्यांसोबतच्या फोन कॉलनंतर शिंदेंना चेकमेट केल्याची चर्चा। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या घाटकोपरच्या सोसायटीत वाद, तर गोरेगावमध्ये गोकुळधाम भागातील नागरिकांच्या विरोधानंतर कुर्बानीला दिलेली परवानगी रद्द। ठाणेकरांवरती पाणी कपातीचं संकट। वाढत्या तापमानामुळे बारवी धरणाच्या पाणी पातळीत घट। धरण सध्या फक्त 32.21% पाणीसाठा। मान्सून एक्सप्रेसचा केरळ प्रवेश 4 दिवस लांबणीवर जाण्याची शक्यता। महाराष्ट्रातलं आगमनही उशिरानं होण्याच्या मार्गावर, तर राज्यात तापमानाचा पारा चढाच। आयपीएलच्या मैदानात राजस्थानच्या वैभव सूर्यवंशीची आणखी एक वादळी खेळी। हैदराबाद विरुद्धच्या सामन्यामध्ये फटकावल्या अवघ्या 29 चेंडूत 97 धावा। आयपीएलमधील सर्वात जलद शतकाचा विक्रम मात्र थोडक्यात हुकला।